हे जे मुखवटे आहेत हे आपल्याला काय काय मटेरियलमध्ये अवेलेबल आहेत? हे आपल्याकडे फायबरमध्ये आहेत, मार्बल पावडरमध्ये आहे आणि पीओपीचे 3 प्रकारचे आहेत. ओके. आणि यांची स्टार्टिंग रेंज? स्टार्टिंग रेंज आहे 400 पासून. ओके. आणि आता आपल्याकडे जी गवर आहे त्याच्यामध्ये काय काय पॅटर्न आहेत, जसे की उभे, बसलेले? फायबर आहे आणि कपडा बॉडी आहे. ओके. आणि याच्यामध्ये जर आता कोणाला उभी गवर हवी असेल? उभी गवर फायबरमध्येच येते. ओके. कुठल्या प्रकारमध्ये येते. ओके. आणि जी आपली बसलेली गवर असते ती पण फायबरमध्ये जाणार. त्याच्यामध्ये हे एक मायक्रो प्राइसमध्ये 650 550 पासून चालू होते. ओके. तर हे खराब होत नाही. तर हे बघू शकतात, हे छान क्वालिटीचे आहेत. तसं बघू शकतात गौरीच्या बाळांचं फेस आहे, जसे मुलगा आणि मुलगीचे. तसंच इथे काहीतरी मला युनिक दिसलंय. हे काय आहे? हे ब्राह्मणमध्ये ते गौऱ्या बसवतात. ओके. ब्राह्मण लोक असतात ना, हा, त्यांच्यामध्ये अशा त्या तांब्याच्या गौऱ्या बसवतात. ओके. तर एकदा ओपन करून दाखवाल कशा प्रकारे ही गवर आहे? तांब्याचं आपलं तांबे आहे. ओके. त्याला कलर करून ते त्याला वरती वाटी लावून ते गौरीचं चित्र वगैरे काढून ते हे 2 आहेत, ते 8,000 ला. ओके. तर बघू शकतात, ही किती इंच म्हणालात? 12 इंचाचे आहेत, ते 12,000ला आहेत. आणि ते 8,000चे आहेत, ते 8 इंच आहेत. तर ते सगळे धाग्यामध्ये ओवलेले आहेत ना. ह्यांची काय रेंज आहे? 250 रुपये. ओके. ओके. तर हा कोल्हापुरी साज आहे, ह्याची काय किंमत आहे? 750 आहे, त्या बाजूला 750. ओके. हा, तसंच ह्याच्यामध्ये बघू शकतात, इथे आहे ना पूर्ण असं डायमंड वर्क केलेलं हे गौरीचं फेस आहे, कानामध्ये तसंच गळ्यामध्ये. हे कितीचे आहेत? हे फायबरमध्ये आहेत, ते 3,000चं. ओके. तर फायबर चांगला की पीओपी चांगलं? फायबर चांगलं. फायबर टिकतं. तळण्याचं, वाटण वाटण्याचं, तसंच चपाती भाजण्याचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे या मूर्त्या बनवलेल्या आहेत. काय किंमत आहे यांची? जे बसलेले आहेत ते 400 एक आहेत. ओके. आणि उभी आहेत ते 500 एक आहेत. ती उडी घालणारी आहे. ओके. ती ओटी भरणारी आहे. तर ह्या बघू शकतात, ह्या कापडी बॉड्या आहेत. तर ह्याच्यामध्ये हे पूर्ण सेट येतो हा अक्का. ओके. आणि काय किंमत आहे ह्यांची? 500 पासून. 500. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज पुन्हा आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. तर यापूर्वी आपण आहे ना खूप सारे गणेश चित्रशाळा केल्या, त्याचबरोबर गणपतीला लागणारी ज्वेलरी आणि मकर पाहिले. तर खूप जणांचे असे मेसेज होते की गौरीचं मुखवटे कुठे भेटणार, किंवा गौरीला लागणारी त्यांची बॉडी किंवा स्टँड कुठे भेटणार. तर असंच आपण एक ठिकाण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, जे आहे प्रकाश ब्रदर्सचं. तर आपलं चिवडा गल्लीमध्ये लालबाग मार्केट, सहेली एंटरप्राइजच्या अगदी बाजूला इथे आपल्याकडे आहे ना प्रकाश ब्रदर्सनी स्टॉल लावलेले आहे. पाठच्या साईडला तुम्ही बघू शकतात. तर ह्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर मुखवटे, त्याचबरोबर गौरीला लागणारं स्टँड, बॉडी, ते पण फायबर आणि एक्रेलिकमध्ये, आणि इतर डेकोरेशनच्या वस्तू सुद्धा ते आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आता आपण आहे ना प्रकाश ब्रदर्समध्ये जाणार आहे आणि ते पाहणार आहे काय काय प्रकारचे मुखवटे त्यांच्याकडे आहे, तसंच कुठल्या कुठल्या प्रकारची बॉडी घेऊन आले आणि काय त्यांची रेंज आहे. तर चला मग आपण आतमध्ये जाऊया आणि पाहून घेऊया. तर मित्रांनो, आपण पाहू शकता समोर महालक्ष्मी चिवडा आणि स्वीट असं हे शॉप आहे चिवडा गल्लीमध्ये. त्याच्या ऑपोजिट हे गेट आहे. आणि आपण इथे पाहू शकतो, इथे सहेली एंटरप्राइजेसचं मोठं प्रदर्शन लागलेलं आहे डेकोरेशनचं. ह्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर केला आहे. तसंच इथे आहे ना गौरीचं स्टॉल आहे. तर मित्रांनो, इथे ना आपलं गौरीला लागणारं सर्व सामान आपल्याला एकाच ठिकाणी भेटणार आहे. तर त्यांचं इथे आहे ना शॉप आहे. तर पाहू शकतात, इथे हार आहे, तसेच ज्वेलरी आहे, तसेच इथे गौरी काही त्यांनी नेसवून उभ्या केलेल्या आहे. तर त्याच्यामध्ये ज्वेलरी आहे, साडीज आहे. ह्या साडीज आपल्याला रेडीमेड भेटतात. तसंच स्टँड आणि गौरीची बॉडी आणि मुकुटे. तर आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि पाहणार आहे ह्यांच्याकडे काय काय आणखी आपण पाहू शकतो. तर इथे पहिली आत शिरतात आपण पाहू शकतो, इथे स्वामींची वटवृक्षाची मूर्ती आहे. खूप मस्त आहे, मोठी मूर्ती आहे. दादा, ही कितीची आहे? ही झाडासकट आहे, 6,800. ओके, 6,800. ही किती फूट आहे? ही 24 इंचाची आहे. ही 24 इंचाची आहे. याच्यामध्ये सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे, पाहू शकता. इथे आपल्याला दोन्ही साईडला लाईट आहे, वरती झाडामध्ये सुद्धा लाईट आहे, त्यामुळे खूप सुंदर वाटते. तसंच इथे पाहू शकतात गौऱ्या यांनी नेसवून रेडी करून ठेवलेल्या आहे. तर ही किती फुटाची आहे? ओके. ओके, तर 3, 3.25 आणि 4 असे 3 ऑप्शन्स आहेत, पाहू शकतात. आणि आपल्याकडे ह्या ज्या साड्या नेसवल्या ह्या रेडीमेड भेटतात ना? तर काय स्टार्टिंग रेंज आहे? 1200 पासून आपल्या साड्या स्टार्ट होतात. त्याचबरोबर इथे बघू शकता जे ज्वेलरी घातल्या त्या सुद्धा आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि ह्यांच्याकडचे मुखवटे आणि इतर वस्तू पाहून घेऊया. तर इथे आपण पाहू शकतात गौरीच्या डेकोरेशनला लागणारं साहित्य सुद्धा इथे आहे. जसं की इथे ही कृष्णाची मूर्ती आहे ना, तसं इथे बघू शकता ही बाई काहीतरी काम करते आहे. तसंच ह्या हरतालिकेच्या मूर्त्या आहेत, पाहू शकतात. तसं इथे बघू शकतात पारंपरिक पद्धतीने पीठ दळण्याचं, वाटण वाटण्याचं, तसंच चपाती भाजण्याचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे या मूर्त्या बनवलेल्या आहेत. काय किंमत आहे यांची? जे बसलेले आहेत ते 400 एक आहेत. ओके. आणि उभी आहेत ते 500 एक आहेत. ती उडी घालणारी आहे. ओके. ती ओटी भरणारी आहे, बघू शकतात. हे 500 रुपयाला एक आहेत. तसंच या हरतालिकेच्या मूर्त्या, जसं की आता हरतालिका पूजन येणार आहे तेव्हा सर्वांना ह्या मूर्त्या लागतात, तर ह्यांची काय कॉस्ट आहे?
50 रुपयाला एक पीस. ओके, एक पीस 50 रुपये आहे. तसं हा पूर्ण सेट आहे का? सेट तुम्ही घेऊ शकता. 130 रुपयाला एक बाहुली आहे. ओके. तसंच इथे बघू शकतात गौरीची बॉडी पण आहे. ही बॉडी जी आहे ही फायबर मध्ये आहे की पीओपी? पीओपी मध्ये आहे. ही पीओपीची आहे. ओके. आणि इथे फायबरच्या बॉडी आहेत. ओके, तर तिथे त्या फायबरच्या बॉडी आहेत. तसंच इथे बघू शकतात इथे हे काय दाखवण्याचा प्रयत्न केलाय? ही पण तेच गौरीसाठी ते वाजंत्री वगैरे, ढोलकीवाले, पिपेरीवाला. ओके, तर हे वाजंतरी आहेत. तर हे पण 130 रुपयाला एक पडतो. 130 रुपयाला एक आहे. ओके. तसंच इथे बघू शकता डेकोरेशनला लागणारे बैल आहेत. हे कशी जोडी? ही बैल 300 रुपये जोडी आहे. याच्यामध्ये लहान साईज आहे काय 200 रुपयाला तो. ओके, तर 200-300 पासून आपल्याकडे सुरुवात आहे. तसंच इथे पाहू शकतात ॲक्रेलिकच्या बॉडी आहेत. संपूर्ण सेट आहे ना विथ हँड्स आणि बॉडी. हा. तर बघू शकता ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत. सुरेख असे कलर्स लावलेले आहेत ब्लाऊज म्हणून. तर हा पूर्ण सेट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हात येणार आहे, तसंच बॉडी येणार आहे आणि आपल्याला मुकोटा वेगळा घ्यायचा आहे. तर आता आपण मुकोटांकडे वळूया आणि मुकोटे पाहून घेऊया. तर हे पाहू शकतात इथे काही मुकोटे डिस्प्लेला लावलेले आहेत. तर आपण सुरुवात करूया या मुकोट्यापासून. हा मुकोटा कशापासून बनवलेला आहे? हे पीओपीच आहे, त्याच्यावर करीच आहे. ओके. आणि हे ग्लॉसी आहे, वॉर्निश मारलेलं. ओके. आणि हे मॅट मध्ये. आणि काय किंमत आहे यांची स्टार्टिंग? हे 400 पासून आहे. ओके. हे 400 ला एक आहे. तर पाहू शकतात प्रत्येक गौरीचं रूप वेगळं आहे. छान अशी डोळ्यांची आखणी केलेली आहे पाहू शकतात. कलर सुद्धा बघू शकतात सुरेख दिलेला आहे. हे मॅटमध्ये आहेत आणि हे ग्लॉसीमध्ये आहेत. तसंच इथे पाहू शकतात ह्या पण छान आहेत. ह्या काय पॅटर्नमध्ये आहेत? आपण पीओपी. ओके. ह्याच्यावर फक्त डिफरन्स असं आहे की ह्याच्यामध्ये चंद्रकोर दिलेला आहे. तसंच ही पण मस्त वाटते आहे. आणि हे देवीचे हात आहेत ना? तर ह्याच्यामध्ये आपण जशी देवीची मूर्ती असेल त्याप्रमाणे त्याचे साईजचे हात आपल्याला अवेलेबल आहेत. तसंच हा पण चेहरा पाहू शकतात, खूप सुंदर वाटतो आहे. ही पण मस्त आहे. ही कितीची आहे? हे 500च्या रेंज मध्ये. ओके. आणि ह्या पीओपी आहे की? ओके, ह्या सर्व पीओपीच आहे आपल्याकडे. तसंच हे बघू शकतात हे पाठीमध्ये असं ह्याला काय म्हणतात आपण? हे मुकुटवाले. ओके. तर हे बघू शकतात तिथे मुकुटवाल्या सुद्धा गौरी आहेत. तर पाठीमध्ये असा मुकुट दिलेला आहे. ह्यांची काय रेंज आहे? हे 500 ला एक. ओके. या सुद्धा 500 पासून स्टार्ट आहेत. तर खूप सुरेख अशा गौरीचे मुकोटे आहे इथे, खूप सुंदर वाटतात. पाहू शकतात एकापेक्षा एक मुकोटे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत. काहींना वेणी सुद्धा आहेत पाहू शकतात. आणि ह्याच्यामध्ये आपण नथ कानातली घालू शकतो ना? बघू शकता इथे होल दिलेले आहेत कानात आणि नाकामध्ये, त्यामुळे आपण आपले नथ आणि कानातली देवीला वेअर करू शकतो. तर काहींना बघू शकतात ऑलरेडी झुमके दिलेले आहे, फक्त आपण नथ घालू शकतो. तर अशा प्रकारे हे मुकोटे आहेत. स्टार्टिंग रेंज आहे 400 रुपये. आणि हे काय आहेत दाखवू शकता? तर ह्या बघू शकतात ह्या कापडी बॉड्या आहेत. तर ह्याच्यामध्ये हे पूर्ण सेट येतो हा अक्का. ओके. आणि काय किंमत आहे ह्यांची? 500 पासून सुरुवात आहे. ह्यात पण आपल्याला पाहिजे ते कलर अवेलेबल आहेत. तर बघू शकतात इथे खूप सारे कलर्स आहेत, जसं पर्पल आहे, पिंक आहे, येल्लो आहे. तसंच इथे खणामध्ये सुद्धा पॅटर्न आहे. हे सगळे खणातलेच पॅटर्न आहेत पाहू शकतात. तसंच हा एक फेस पाहू शकतात, खूप छान आहे, वेगळाच दिसतो आहे. आणि ह्याच्यावर थोडंसं हिऱ्यांचं काम केलेलं आहे. हे जे मुकुट आहे यांची साईज कितीपासून स्टार्ट होते? 8 इंचापासून चालू होतात. आता हे जे मुकुट आहे ह्यांची काय साईज आहे? 10 इंच. तर बघू शकतात 8 इंचापासून सुरुवात आहे. तसंच हे जे मुकुट आहेत इथे बरेचसे ते 10 इंच 11 इंचचे आहेत. तसं हा मला वाटतं 8 इंच आहे पाहू शकतात. तसंच हे एक रूप पण सुंदर वाटते, छान आहे. बघू शकता यांच्याकडे बरेचसे मुकुट्यामध्ये ना वेगळं वेगळं रूप आहे. तसंच हा एक आहे पाहू शकतात. तसंच हा पितळेचा आहे ना? तर हा बघू शकता हा पितळेचा आहे. ह्याच्यामध्ये गळ्यात नेकलेस दिलेला आहे, तसंच कानात होल आहे आणि नाकात सुद्धा होल आहे, म्हणजे आपण कानातली नथ वगैरे घालू शकतो. तर दादा हे जे चेहरे आहेत हे कस्टमाइज्ड आहेत ना? कस्टमाइज खळीवाले. ओके. हे खळीवाले, जसे हे ते खळी पडते त्यामुळे यांना खळीवाले मुकोटे म्हटलं जातं. तर यात सुद्धा खूप सुंदर फेशियल लुक आहे पाहू शकतात प्रत्येक गौरीचं. म्हणजे काहीतरी डिफरंट तुम्हाला हवं असेल ना तर हे मस्त वाटतात. तसंच हे पण आहे पाहू शकतात. इथे पण बघू शकतात वेणी घातलेली आहे आणि सर्व अलंकार घातलेले आहे पाहू शकतात. तर इथे पण काही आहे. तसंच हे गौरीची मुलं जी असतात त्यांचे फेस आहेत ना?
बाळ असतात. तर हा एक साईज आहे. तसंच हा एक साईज बघू शकतात, हे गौरीच्या बाळांची साईज आहे. तसंच ह्याच्यामध्ये बघू शकतात इथे ना पूर्ण असं डायमंड वर्क केलेलं हे गौरीचं फेस आहे, कानामध्ये तसंच गळ्यामध्ये. हे कितीचे आहेत? ते फायबर मध्ये आहेत, ते 3000चं. ओके, तर फायबर चांगला की पीओपी चांगला? फायबर चांगले, फायबर टिकतं, लॉंग लास्टिंग टिकतं. ओके, तसंच हा एक फेशियल लुक पाहू शकता, थोडं वेगळं आहे, लॉंग फेस दिलेला आहे आणि हलके आहेत एकदम ना हे वजनाने, छान वाटतात. तसंच ह्याच्यामध्ये बघू शकता स्किन टोन कलर वेगळा वेगळा आहे. आणि ह्यात आपल्याला जर काय कस्टमायझेशन करून हवं असेल तर ते पॉसिबल आहे का? नाही ना, आपण जे आहे तेच विकतो आहे. तसंच इथे ही एक पाहू शकतात. तसंच इथे बघू शकता गाय वासरूची मूर्ती आहे, स्वामींची मूर्ती आहे आणि हे आपले इस्कॉनवाले आहेत, तर त्यांची प्रतिकृती आहे. तर इथे बघू शकतात हे वाजवत आहे, तसं ढोल वाजवत आहे, तसं टाळ वाजवणार आहे. ते बघू शकतात गौरीच्या बाळांचं फेस आहे, जसे मुलगा आणि मुलगीचे. तसंच इथे काहीतरी मला युनिक दिसलंय. हे काय आहे? हे ब्राह्मण मध्ये ते गौऱ्या बसवतात. ओके, ब्राह्मण लोक असतात ना, हा, त्यांच्यामध्ये अशा त्या तांब्याच्या गौऱ्या बसवतात. ओके, तर एकदा ओपन करून दाखवाल कशा प्रकारे ही गवर आहे? तांब्याचं, आपलं तांब्याचं तांबे आहे. ओके, त्याला कलर करून ते त्याला वरती वाटी लावून ते गौरीचं चित्र वगैरे काढून ते हे पण खूप सुरेख आहे, मस्त वाटतं. आणि ह्याची काय कॉस्ट आहे? 3500 आहे. ओके, तर हा पूर्ण सेट 3500चा आहे. पाहू शकतात 2 गवऱ्या येतात त्यांच्याकडे. ओके, तर बघू शकता ब्राह्मणांकडे 2 गवऱ्या येतात. तर अशा प्रकारे एकचा कॉस्ट 4500 आहे. दोघांचे मिळून 4500 कॉस्ट आहे, पाहू शकतात जोडीचे. तसंच इथे हे इस्कॉनवाले आहेत, ह्यांची काय कॉस्ट आहे? ते 1200 रुपयाला 4 आहे. हे 1200 रुपयाला 4 आहेत. तसेच आपल्याला लागणारे गौरीचे पादुका सुद्धा आहेत, ह्यांची काय कॉस्ट आहे? 500ला 2 आहे. तसंच हे गौरीची जी बाळं आहेत त्यांचे बॉडी आहेत, तर ह्या काय साईज मध्ये अवेलेबल आहेत? हे 12 इंचाचे आहे. ओके, ते कितीचे आहे? ते 8 इंचाचे. ते 12000ला 2 आहेत, ते 8000ला 2 आहेत. ओके, तर बघू शकतात ही किती इंच म्हणालात? 12 इंचाचे आहेत, ते 12000ला आहेत. आणि ते 8000चे आहेत, ते 8 इंच आहेत. तर 2 जोडी तुम्हाला भेटणार आहे. आणि त्या बाहेर आपल्याला हे जे चेहरे आहेत हे वेगळे घ्यावे लागतील. तसंच इथे बॉडी पण बघू शकतात, या 3 फुटापासून चालू आहेत ना, जे आपण इथे लावलेले बाहेर. इथे पण बघू शकतात. ही काय साईज आहे? 3 फूट आहे, 3.25 फूट आहे. आणि ही 3.5 4 आणि ही 4 फूट. तर बघू शकतात 3 3.25 अशा प्रकारे हे चालू होतात. आणि ह्यांच्याकडे अजून बऱ्याच प्रकारचे मुखोटे आणि साड्या वगैरे इतर वस्तू येणार आहेत. तर आपण पुन्हा ह्यांच्याकडे येऊन एक व्हिडिओ बनवणारच आहे तेव्हा. तसंच ही एक बघू शकतात, ही पण कापडी बॉडी आहे ना, आणि ह्याच्यावर बघू शकता हातावर मेहंदी वगैरे काढलेली आहे. आणि मला एक सांग दादा, हे जे स्टँड येतात हे काय साईज मध्ये अवेलेबल आहे? 6 इंच, 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट असे आपल्याला जर स्टँड हवे असेल ना तर 6 इंचापासून स्टार्ट आहे. आणि काय रेट आहे त्यांचे? ते 200 पासून आहे. 200 पासून सुरुवात आहे. ओके, आणि ह्या ज्या गौरी आहेत ह्या बसलेल्या गौरी आहेत ना, तर बघू शकता ह्याच्यामध्ये काय साईजेस आहेत? ह्याच्यामध्ये छोटी साईज आहे. ओके, ही किती इंच आहे? ही 1.5 फुटाची आहे. ओके, ही 2.5 फूट आहे आणि ती 3.5 फूट आहे. तर बघू शकता ती 1.5, 2.5 आणि ही 3.5 फुटाची आहे. तर अशा प्रकारे त्याला पाय आणि हात जॉईन करायचे असतात. त्यानंतर आपली ही गवर रेडी होते. तरी काय कॉस्टिंग आहे ह्यांची? हे 12,000 12,000 सुरुवात आहे बसलेली गवरचं. आणि ह्याच्यावर पण रेडीमेड साड्या की आपण आपल्या साड्या ड्रेप करू शकतो? तुमच्या साड्या पण घालू शकता असं. ओके, तर रेडीमेड साड्या सुद्धा आहेत त्यांच्याकडे, तसं तुम्ही तुमच्या साड्या सुद्धा ड्रेप करू शकतात. तर साड्यांचा स्टॉक अजून यायचा आहे, तर आणखी 1 आठवड्यामध्ये आपल्याला तो सुद्धा अवेलेबल होईल. तसंच आता आपण आहे ना ज्वेलरीकडे वळूया. तर इथे पाहू शकतात काही रेंज ऑफ मंगळसूत्र आहेत. हे सगळे धाग्यामध्ये ओवलेले आहेत ना. ह्यांची काय रेंज आहे? 250 रुपये. ओके, तर स्टार्टिंग हे 250 रुपये आहेत. ओके, तर हा कोल्हापुरी साज आहे, ह्याची काय किंमत आहे? 750 आहे, त्या बाजूला 750. ओके, हा बकुळी हार आहे ना, कोल्हापुरी तो पण कोल्हापुरी आहे. तसं हा पण बघू शकतात, हा पण छान आहे. हा कितीचा आहे? 280. तसंच बाई पण भारी मध्ये हा खूप फेमस असा नेकलेस होता. तर ह्याचं काय रेट आहे? 450. ओके, तसंच थोडंसं डायमंड्स मध्ये हवं असेल कंठी टाईप मध्ये तर ह्या आहेत. तसंच वरती पण बघू शकतात हे पुतळ्यांची माळ आहे. तसंच ठुशी आहे. तसंच हे फुलांमध्ये आहे ना थोडं. ह्याची काय कॉस्ट आहे? 450. ओके, तसंच हा एक आपला रेग्युलर नेकलेस आहे, हा कितीचा आहे? 400 रुपयाचा. तसंच मोठ्यांचे सुद्धा आहेत. इथे बघू शकतात ह्याला ना टेम्पल ज्वेलरीचं पेंडल दिलेलं आहे, खूप सुरेख आहे. आणि याला मोती दिलेले आहेत वरती. हे कितीचं आहे? 400 450 पासून स्टार्ट आहे. तसंच वरती पाहू शकतात हे फुलांचे हार आहेत ना,
हे काय रेंजपासून स्टार्ट आहे? ते 60 रुपयापासून आहे. 60 रुपयापासून स्टार्टिंग आहे. म्हणजे जसं गणपतीला गौरीला आपण हे घालू शकतात किंवा कोणाकडे जर जायचं असेल आपल्याला तर हे आपण कॅरी करू शकतात ओरिजिनल फ्लावर्सपेक्षा. म्हणजे हे दरवर्षी वापरता येतात. तसंच इथे बघू शकतात हा कमरेचा पट्टा आहे. हा दाखवू शकतो का दादा? हा बघू शकतात. हा टेम्पल ज्वेलरी लुक मध्ये आहे. इथे लक्ष्मी दिलेली आहे पुढे. आणि हा बघा तो एक वेगळा आहे का कोयरी पॅटर्न मध्ये. यात आपल्याला आणखी 2-3 पॅटर्न्स पाहायला भेटतील. हा पण मस्त आहे. या काय साईज मध्ये अवेलेबल आहेत? साईज नाही त्याची पण ऍडजस्ट होतो. तर हा बघू शकता हा एक आहे. तसंच आणखी तिथे 2 पॅटर्न्स आपल्याला दिसतात. दादा ते दाखव ना एक मिनिट. हा डायमंड्स मध्ये आहे. हा कितीचा आहे? हा 650. 650चा आहे. तसा आणखी एक पॅटर्न आहे तो सेम आहे का? तो सेम आहे. सेम आहे. तसंच इथे ठुशीज आहेत. तर ठुशीचे डिझाईन्स बघू ना. ही चिंचपेटी आहे पाहू शकतात. ह्या काय रेंजमध्ये आहेत? हे 150 पासून स्टार्ट. हे बघू शकता हे थोडं युनिक आहे चिंचपेटीमध्ये मण्यांचं. हे 150 रुपयापासून स्टार्ट होतं. तर आता आपण इथे पाहू शकतो हे चोकर आहे. ह्याची काय रेट आहे? 450. हा 450. तसं ठुशीमध्ये पाहू शकतात हे एक पॅटर्न आहे. मायक्रो पॉलिश मध्ये 900 रुपयाला आहे. ओके त्याच्यामध्ये हे एक मायक्रो पॉलिश मध्ये 650 550 पासून चालू होते. ओके. तर हे खराब होत नाही. तर हे बघू शकतात हे छान क्वालिटीचे आहेत. तसंच नथ पाहू शकतात इथे आपण. हे गोल्डवाले आहेत तसेच पर्लवाले सुद्धा आहेत. ह्यांची काय कॉस्ट आहे? हे 100 रुपयापासून. ओके 100 रुपयापासून या नथ स्टार्ट होतात. तसंच आपण बघू शकतात इथे मुकुट आहेत. ओके हे किती इंचाचे मुकुट आहे? 6 नंबर आहे. ओके 6 नंबर प्रमाणे आपल्याला भेटेल. म्हणजे जसं गौरीचा फेस आहे त्याप्रमाणे आपण हे घेऊ शकतो. आणि काय स्टार्टिंग किंमत आहे यांची? 80 पासून आहे. ओके. आणि ते वेगळं मुकुट आहे का? ते कंबरपट्टाच आहे. ओके तो कंबरपट्टा दाखवू शकता का? तर हा बघू शकतात अशा फॉर्म मध्ये सुद्धा कमरेचा पट्टा आहे. तसं आपण हे वाले बघितले आता बेल्ट वाले. तसंच या टाइप मध्ये हे कितीचे आहेत? 120. हे 120 वाले आहेत पाहू शकतात. आणि हे मोत्याचं काय आहे? ते वेणी. ओके हे डोक्यात घालण्यासाठी बघू शकतात वेणी आहे. ह्याला पण डायमंड आणि पर्ल्स वर्क आहे. हे कितीची आहे? 120 ला. 120 ला आहे. तर आता बघू शकतात आपण दुकानामध्ये काही पाहिलंय जसं की बॉडी पाहिल्या, देवीचे मुकुटे पाहिले, तर काही साडी नेसवल्या देवी सुद्धा पाहिल्या. तसंच गौरीची बाळा सुद्धा पाहिली तर त्यांची बॉडी आहे, त्यांचे चेहरे आहेत. परत ब्राह्मणांची जी गवर आहे ती सुद्धा पाहिली आपण. तर बरंच काही यांच्याकडे आहे. तसंच पितळेचा चेहरा सुद्धा आहे बघू शकतात. आणि बॉडींमध्ये सुद्धा ना बरेचसे साईज अवेलेबल आहेत आणि स्टँडमध्ये सुद्धा. तर तुम्ही लवकरात लवकर इथे या आणि स्टॉलला व्हिजिट करा. खूप सुंदर असे देवीचे मुखवटे ते घेऊन आलेले आहे आणि स्टार्टिंग रेंज आहे आपली 400 पासनं. आता मला एक सांग आपल्याकडे हे जे मुखवटे आहेत हे आपल्याला काय काय मटेरियलमध्ये अवेलेबल आहेत? हे आपल्याकडे फायबरमध्ये आहेत, मार्बल पावडरमध्ये आहे आणि पीओपीचे 3 प्रकारचे. ओके. आणि यांची स्टार्टिंग रेंज? स्टार्टिंग रेंज आहे 400 पासून. ओके. आणि आता आपल्याकडे जी गवर आहे त्याच्यामध्ये काय काय पॅटर्न आहेत जसे की उभे बसलेले? फायबर आहे आणि कपडा बॉडी आहे. ओके. आणि याच्यामध्ये जर आता कोणाला उभी गवर हवी असेल? उभी गवर फायबर मध्येच येते. ओके. कुठल्या प्रकारे येते? ओके. आणि जी आपली बसलेली गवर असते ती पण फायबर मध्ये येणार. ती पण फायबर मध्येच येणार. आणि तसं आपल्याकडे बॉडी हवी असेल तर कापडी सुद्धा आहे आणि फायबर आणि पीओपीची आहे. आणि ह्यांची स्टार्टिंग रेंज काय आहे? पीओपीची आहे ती 500 पासून आहे, फायबरची आहे ती 4000 पासून आहे. ओके. आणि कापडाची आहे ती 500 पासून. ओके. तसंच आपल्याकडे स्टँडच्या गौरी सुद्धा आहेत तर त्याचे स्टँड सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर दादानी आपल्याला ना इथे सर्व काही दाखवलेलं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवट आणि थँक्यू दादा तुझा टाइम दिल्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण आहे ना प्रकाश ब्रदर्स हे एक्सप्लोर केलेलं आहे. तर दादानी आपल्याला खूप छान प्रकारे मुखोटे तसेच लागणारे बॉडी आणि इतर वस्तू दाखवलेल्या आहेत. तर त्यांची किंमत सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर नक्की तुम्ही दिलेल्या नंबरवर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि जमल्यास इथे येऊन सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे व्हिजिट करून ह्या वस्तू पाहू शकतात. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.